गुड आफ्टरनून. आज आपण शब्द स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यामध्ये आपण मराठी विषयातील शब्दसंपत्तीवर प्रभुत्व या घटकातील पुढचा घटक जो आहे तो समूहदर्शक शब्द आणि ध्वनिदर्शक शब्द हे आपण आज बघणार आहे. आता समूहदर्शक म्हणजे काय? समूह म्हणजे काय तर एकत्र राहणे. समूह म्हणजे काय? एकत्र राहणारे घटक. म्हणजे समजा आता आपली ही 5 बोटं आहे. 5 बोटं एकत्र आली काय होते रे? मूठ होते की नाही? हां, तसं वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या एकत्र आल्यानंतर त्यांच्या समूहाला एक विशिष्ट नाव दिलं जातं. त्याला म्हणतात समूहदर्शक शब्द. काय म्हणतात? समूहदर्शक शब्द. आता बघा ह्याच्यामध्ये काही शब्द आपल्याला दिलेले आहेत. हां, जारी येते बघा. कडबा. कडबा माहिती आहे ना? कडब्याची एकत्र बांधल्यानंतर काय होते? पेंडी होते. मेथीची भाजी आपण आणतो का नाही बाजारातून, मेथीची अशी जुडी आणतो आपण. वाहनांचा ताफा, मेंढ्यांचा कळप, नाण्यांची चळत, माशांची गाठण, संत्र्यांचा ढीग, फुलांचा झुपका, भाकऱ्यांची चवड, वर्तमानपत्रांचा गठ्ठा, हरणांचा कळप, विमानांचा ताफा, उंटांचा तांडा, वारकऱ्यांची दिंडी, उसाची बोळी, मुलांचा घोळका, जहाजांचा काफिला, वाद्यांचा वृंद, फळांचा घोष, खेळाडूंचा संघ, करवंदाची गाडी, तुम्ही नका वाच थांबा, फुलझाडांचा ताटवा, प्रश्नपत्रिकांचा संच, पाठ्यपुस्तकांचा संच, गुरांचा कळप, केसांचा पुंजका, हत्तीचा कळप, गाई गुरांचे खिल्लार, विद्यार्थ्यांचा गट, पक्ष्यांचा थवा, वेलींचा पुंजका, पक्ष्यांचा थवा, साधूंचा जथ्था, लाकडाची मोळी, पुस्तकांचा गठ्ठा, द्राक्षांचा घोस किंवा घड, किल्ल्यांचा जुडगा, भाजीची जुडी, केळ्यांचा घड, माणसांचा जमाव, पालेभाजींची गड्डी, गवतांची पेंडी, आंब्यांची अडी, लमानांचा तांडा, दरोडेखोरांची टोळी, ताऱ्यांचा पुंजका, नारळांचा ढीग. कोण बोलतंय रे? हां, कुठं आलं रे? नारळांचा ढीग, रुपयांची चवड, सैनिकांची पलटण, केळ्यांचा लोंगर, लुटारूंची झुंड, गवताचा भारा, बांबूचे बेट, मडक्याची उतरण, काजूची गाठण, दुर्वांची जुडी, नोटांचे पुडके आणि वानरांची टोळी. असे तुम्हाला समूहदर्शक शब्द तुम्हाला दिलेले आहेत. आता या समूहदर्शक शब्दांवरती कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात ते पाहूयात आपण. बघा, खालील समूहदर्शक शब्दासाठी योग्य शब्द ओळखून त्याचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तिथं आपल्याला शब्द दिलेला असतो, शब्द समूह दिलेला असतो, त्याचा शब्द लिहायचा असतो. आता जुडी कशाची? जुडी कशाची आहे रे? हा, जुडी कशाची आहे? दुर्वाची आहे. आता धान्याचा ढीग असतो, नाण्यांची चळत असते आणि पक्ष्यांचा थवा असतो. म्हणजे जुडी कशाची आहे? दुर्वाची
महत्वाची पर्याय नंबर 1. दुसरा बघा, खालीलपैकी समूहदर्शक शब्दांची चुकीची जोडी असणारा पर्याय निवडून त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. द्राक्षाचा काय असतो रे? द्राक्षांचा घोस असतो. नाण्यांची चळत, प्रवाशांची झुंबड आणि नोटांचे पुडके असते. इथं काय दिलंय? नोटांचा ढीग दिलाय. म्हणजे चुकीचा शब्द कोणता आहे? नोटांचे ढीग. नोटांचे ढीग. पुढे बघा, सरावासाठीचे प्रश्न आपल्याला बघायचे. 1 ते 4 साठी प्रश्न बघा. खालील काय रे? ही पोरांची तोंड येते का काय? रुद्र इकडे इथं उभा राहा. ये इथं उभा राहा. तुला खेळायला नाही सोडणार. ठीक आहे. बघा 1 ते 4 साठी बघा सूचना दिली आहे. खालील समूहदर्शक शब्दासाठी योग्य शब्द ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. बघा, घोळका कोणाचा? घोळका कोणाचा आहे? मुलांचा. हा, मुंग्यांचा घोळका नसतो. मेंढ्यांचा काय असतो? कळप. त्याच्यानंतर वस्तूंचा ढीग असतो. तर कळप घोळका कोणाचा असतो? मुलांचा. पर्याय नंबर 3. दुसरा बघा, वृंद कोणाचा? वाद्यांचा वृंद. वेलींचा पुंजका, साधूचा दत्ता, हत्तीचा कळप. तर वाद्याचा काय येतो? वृंद. पर्याय नंबर 4. ठीक आहे. तिसरा बघा, जाळी कोणाची? करवंदाची. आंब्याची असते ती अळी. काजूचा काय असतो? गाथण असते. काजूची गाथण असते. आणि गवताचा बहारा असतो. करवंदाची काय असते? जाळी असते. ठीक आहे. चौथा बघा, बहारा कशाचा? लाकडाची काय असते? मोळी. फळांचा ढीग असतो आणि फुलांचा झुपका. तर गवताचा काय असतो? बहारा. प्रश्न क्रमांक 6 व 7 साठी सूचना. योग्य शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. जसे तारकांचा पुंज तसा खेळाडूंचा प्रवेश. तारकांचा पुंज तसा खेळाडूंचा काय? संघ. ठीक आहे. 6वा बघा, जसे विमान ताफा तसे साधू जत्था. विमानांचा ताफा तसा साधूंचा काय आहे? जत्था. ठीक आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 7 व 8 साठी खालीलपैकी समूहदर्शक शब्दाची चुकीची जोडी असणारा पर्याय निवडून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता इथं अथर्व आपल्याला चुकीची जोडी निवडायची. बघा, केसांचा काय आहे? पुंजका असतो. इथं बट दिली आहे म्हणजे हा चुकीचा आहे. गवताचा भारा बरोबर आहे. गुरांचा कळप बरोबर आहे. धान्याची रास बरोबर आहे. फक्त केसांचं काय पाहिजे? पुंजका. इथं दिले केसाची बट. पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. 8वा बघा, नारळांचा ढीग बरोबर आहे का रे? नारळाचा ढीगच आहे की. हा, तुम्ही मला पण कन्फ्यूज करता. नारळाचा ढीग बरोबर आहे ना? नारळाचा ढीग. नोटांचे पुडके, पक्ष्यांचा थवा, वेलींचा पुंजका. चारही पर्याय बरोबर आहेत. चारही पर्याय बरोबर आहेत. नोटांचे पुडके बरोबर आहे ना? नोटांचे पुडके. हा, प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल. तुम्हाला बरोबर कळते. नोटांचे पुडके बरोबर आहे. नारळाचा ढीग बरोबर आहे. पक्षाचा हा, कदाचित वेलींचा पुंज असावा. तिथं पुंज का झाले? पर्याय नंबर 4. तिथं का खोडा आणि फक्त पुंज ठेवा. हा,
पेनाने खोडा पुंज, वेलींचा पुंज. इथं पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. कळालं? समूहदर्शक शब्द काही काही अडचण आहे का समूहदर्शक शब्दामध्ये? हे पाठ करायचे आणि हा वारंवार सोडवण्याची तुम्ही प्रॅक्टिस करायची. ठीक आहे.